भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये युती आहे आणि या युतीच्या माध्यमातून म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RT अशा प्रकारची आपली युती आहे आणि या युतीच्या माध्यमातून आपण माननीय केंद्रीय मंत्री नानाभाऊ राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आपण एकत्रितपणे लढत आहोत। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने एक चांगल्या प्रकारची एक व्यूहरचना जास्त केलेली आहे आणि माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, माननीय निलजी राणेसाहेब असतील, ही सगळी मंडळी या सगळ्या गोष्टीवर अंकुश ठेवून आहेत। परंतु मी आपल्याला निश्चित आणि खात्रीशीने सांगतो की या युतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा समन्वय आहे। मधल्या काळामध्ये माझी तुम्ही प्रेस ऐकली असेल, परंतु त्यानंतर मी मुद्दामून खास निलेश राणेसाहेबांचा उल्लेख करेन की निलेश साहेबांनी जे फॉर्म जे काय विरोधात भरले होते म्हणा अन्य काय अपक्ष होते, स्वतः त्यांनी त्यात लक्ष घालून स्वतः त्यांनी ते फॉर्म मागे घेण्यासाठी अतिशय अथक प्रयत्न केले, कार्यकर्त्यांना समजावलं आणि सगळ्यांना समजावलं। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय समन्वयाचं वातावरण यामध्ये आहे। या मालवण तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती अशा प्रकारची निवडणूक आहे। या जिल्ह्यामध्ये पहिली जी काय बिनविरोध निवडणूक झालेली, बिनविरोध निवडून आले जे भारतीय जनता पार्टीचे सदस्य ते महायुतीचे सदस्य आहेत, त्या परुळेकर आलेले आहेत आणि आपल्या निश्चित सांगू इच्छितो की अतिशय चांगल्या प्रकारचा समन्वय आहे। त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। 6 जिल्हा परिषद सदस्य आणि 12 पंचायत समिती सदस्य निश्चितपणे निवडून येतील, यात आमच्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रचार यंत्रणांच्या माध्यमातून म्हणा का इतर ज्या सगळ्या आता घरोघर जो प्रचार आहे हे सगळं करत असता मी स्वतः या मालवण तालुक्यामध्ये पूर्णपणे फिरलो। प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खास करून माझ्याजवळ 6 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद जबाबदारी आहे। परंतु भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष म्हणून सांगेन की आमचे जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय म्हणजे आपणच उमेदवार आहोत या हिमतीने उतरलेले आहेत आणि मी प्रचारात तालुक्यात पाहतानासुद्धा शिंदे गट म्हणजे शिवसेना युती तेही कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात। आमच्या सगळ्यामध्ये चांगला समन्वय आहे, म्हणजे तीही कुठे अडचण नाही। परंतु आपल्या माध्यमातून मला एक प्रश्न सांगावा असं वाटतो आणि इथला मतदार सुज्ञ आहे की आपल्या समोर जी मंडळी आहे, उबाटाची मंडळी आहे म्हणा, काही ठिकाणी काँग्रेसची मंडळी आहे, इथला सुज्ञ मतदार निश्चित प्रकारे विचार करेल की या लोकांना जे विरोधक आहेत त्यांना मतं का द्यायची, हा त्यांच्यासमोरचा मतदारांच्या समोरचा प्रश्न। याचं कारण असं आहे की ह्या स्वायत्त संस्था आहेत, मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ह्या ज्या स्वायत्त संस्था आहेत या स्वायत्त संस्था राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येतात, त्यांना लागणारा फंड असेल हे सगळं होतं आणि पंचायत समिती अशी आहे की ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामधला समन्वयाचा दुवा आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना जर त्या ठिकाणी समजा चुकून एखादा असं आपण गृहीत धरू की चुकून समजा एखादा पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य उबाटाचा आला किंवा काँग्रेसचा आला तर ही लोक कोणत्या प्रकारचा निधी आणणार आहेत, काय म्हणजे ना आमदार ना खासदार ना सत्ता ना काय कशा प्रकारे, म्हणजे ही लोक उभारून नुकसानच करत आहेत ना। तेव्हा तरी कोणाला तरी वाटत असेल किंवा या ठिकाणी निवडणूक लढवाय की विरोधाला विरोध म्हणून जर उचलत असेल तर ही जाणण्यामुळे शून्य जनता नक्कीच आहे, कारण प्रश्न विकासाचा आहे, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते, कोणाचं एगोदिकोला कोणाच्यासाठी नाही आहे ना। पण ही सगळी निवडणूक लढवत असताना माझं म्हणणं आहे की उबाटाच्या आणि काँग्रेसच्या लोकांना लोक का मतं देतील, कारण प्रश्न आहे ना विकासात्मक, ना आमदार ना खासदार ना सत्ता, आणि त्याच्यामुळे हे जे काय उबाटाचे उमेदवार असतील जे हे अतिशय मोजक्या मतावर राहतील। त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये अशा प्रकारची कुठली शंका नाही, मी बिलकुल साशंक नाही आणि आमच्यामध्ये चांगल्या प्रकारचा समन्वय आहे।